निसर्गरम्य देवदेवतांच्या या गोमंत प्रदेशात कितीतरी कलाकारांनी जन्म घेतला. इथल्या मातीचाच हा गुण आहे. देवळांच्या परिसरात गायन वादन आणि नाट्यकला फळाला आली. अभिजात संगीताचा स्रोत गोमंतकाच्या खाम घुमटातून वाहू लागला. गोमंतकीय हा जसा नाटक वेडा तसा भजन वेडा. संत सोहिरोबानाथ, कृष्णभट बानकर आदी संतांनी भागवत धर्माची ध्वजा उभारून ज्ञानदेवापासून तुकाराम, रामदास आदी संत महंतांचे संदेश घरोघर पोहोचवले. हरिभजनाविण काळ घालवू नको रे असं म्हणणाऱ्या संत सोहिरोबानाथांनी अंतरीचा ज्ञानदीप तेवत ठेवण्यासाठीच भगवत चिंतन आहे हे आवर्जून सांगितलं. राम गावा राम ध्यावा असं कृष्णभटांनी संत रामदासांच्या वाणीतून पुन्हा पुन्हा सांगितलं. पोर्चुगीज सत्तेनं काळवंडलेल्या गोमंतकाच्या अध्यात्म वृत्तीला या संत महंतांनी खत पाणी घालून ती रुजवून ठेवली. आज आम्ही ज्या संगीतकाराबद्दल आपल्याला सांगणार आहोत ते अगदी अलीकडच्या काळातले. ज्या संगीतकारानं घरोघर भजन रुजवलं, भजन शिकवलं, अशा मनोहरबुवा शिरगावकरांसंबंधी दोन आदराचे शब्द बोलण्याची संधी या भाषणातून आज प्राप्त झालेली आहे. मुक्तिपूर्व काळात जत्रा काल्यातून नाटकांची आमंत्रणं घेऊन गोव्यातलेच हरहुन्नर हौशी कलाकार हाताशी धरून नाटक कंपन्या स्थापन करणाऱ्यात गोमंतकातले एक ज्येष्ठ संगीतकार, नाटककार आणि कीर्तनकार सखाराम पांडुरंग बर्वे हे अग्रेसर होते. गावच्या मंडळींनी बसवलेले नाट्यप्रयोग त्यावेळी क्वचितच होत. मग या मंडळींना आमंत्रणाची सुपारी दिली जाई. रामभाऊ कुंदगोळकरांची नूतन संगीत मंडळी आणि बापूरावांची ललित कलादर्श नाटक कंपनी यातून निघाल्यानंतर सखाराम बापू बर्वे गोव्यातच स्थायिक झाले आणि आपला नाटकी संसार त्यांनी इथं थाटला. पावसाळ्यात पेटीच्या शिकवण्या आणि फावल्या वेळात गोव्यातले नट एकत्र करून नाटकांच्या तालमी घेणं आणि त्याचबरोबर नाटक कंपनीसाठी नवीन मंडळी शोधणं या प्रयासातच डिचोली लगत असनोडा गावापासून काही थोड्याशा अंतरावर असलेल्या शिरगावात मनोहर शिरगावकर हे रत्न सखाराम बापूंच्या हाताला लागलं. तसं शिरगाव गोव्यात नव्हे तर गोव्याबाहेरही देवी लईराईच्या अग्निदिव्याबद्दल प्रसिद्ध आहे. हे छोटंसं गाव तिच्या जत्रेच्या दिवशी लोकांनी नुसतं फुलून जातं. याच गावचा मनोहर मुकुंद शिरगावकर तथा सुकडा शिरगावकर. काळा सावळा, तरतरीत नाकाचा, डोळ्यात एक विशिष्ट चमक, उंचीनंही तसाच डोळ्यात भरण्यासारखा. सुकडा शिरगावकर बापू बर्वेंनी हेरला आणि त्याला नाटक कंपनीत पाठवण्याबद्दल त्याच्या कुटुंबियानं गळ घातली. तो काळच असा होता की मराठी चौथी झाल्यानंतर पोर्चुगीज शिक्षणाकडे वळावं लागे. मनोहर शिरगावकरांची घरची स्थिती जेमतेम. पोर्तुगीज सोडाच, मराठी शिक्षणही पदरात पडेपर्यंत नाकी नऊ. आईनं विचार केला, मुलाचा गळा उपजतच गाता आहे, त्याच्यावर संस्कार केले तर नशीब कमावेल, काहीच नसलं तरी स्वतःचं पोट भरण्या इतपत तरी तो तयार होईल. बर्वेंच्या ताब्यात मुलाला करून आईनं एक चिंता दूर झाल्याबद्दल आई लईराईचे उपकार मानले आणि इथून सुकडा शिरगावकर तथा मनोहर मुकुंद शिरगावकर यांच्या जीवनालाच कलाटणी मिळत गेली. नाट्य शिक्षणाबरोबरच मनोहरला हार्मोनियम वादन, गायन आणि तबला वादनाचं शिक्षण बापू बर्वेंकडून मिळू लागलं. जुन्या संगीत नाटकातून स्त्री भूमिका, प्रसंगी पुरुष भूमिकाही त्यांच्या वाट्याला येऊ लागल्या. बापू बर्वेंनी सहयोगानं चालवलेल्या ललित प्रभेत मनोहर शिरगावकरांनी गोमंतक आणि गोमंतकाबाहेर कारवार, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला इत्यादी ठिकाणी गायक नट म्हणून नाव कमावलं. थोडासा आत्मविश्वास येताच मनोहर शिरगावकरांनी सौभद्र, शारदा, मानापमान, संशय कल्लोळ, विद्याहरण इत्यादी नाटकातून समर्थपणानं प्रमुख पुरुष भूमिका बजावल्या. संत तुकाराम नाटकातली त्यांची तुकारामाची भूमिकाही तितकीच गाजली. प्रसंगी मनोहरबुवा नाटकांची साथ संगतही करू लागले. जुन्या संगीत नाटकांच्या पदांच्या चाली शास्त्रीय संगीताचा बाज घेऊन सजलेल्या, त्यामुळं कळत नकळत बुवांवर शास्त्रीय संगीताचे संस्कार होऊ लागले.
बुवांचं नाव सुकडो होतं हे आम्ही आपल्याला सांगितलंच आहे. मास्टर दीनानाथ रावांच्या बलवंत कंपनीत दीनानाथ रावांनीच त्यांचा मनोहर करून साखर वाटल्याचा उल्लेख आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत मनोहर बुवांनी एक वेळ केलेला आहे. बर्वेंच्या नाटक कंपनीतून बुवा दीनानाथ रावांच्या कंपनीत गेले, परंतु मास्टर दीनानाथ रावांची कंपनी फार काळ न टिकल्यामुळं पुनश्च गोव्यातच उदरभरणाचा व्यवसाय मनोहर बुवांना पाहावा लागला. 1954 ते हल्लीपर्यंतचा काळ हा मनोहर बुवांच्या ऐन बहराचा काळ. नाटकं बसवणं आणि ती वाजवण्याबरोबरच बुवा भजनाचे कार्यक्रम करू लागले आणि सामान्यातल्या सामान्यांपर्यंत बुवांचं नाव गाजू लागलं. गोव्यात या ना त्या निमित्तानं सप्ते होऊ लागताच बुवांचे भजनाचे फड रंगू लागले. या दरम्यान त्यांनी नाटकातून कामं करणं सोडून दिलं होतं. पावसाळ्यात भजनं आणि उन्हाळ्यात नाटक असा त्यांचं वेळापत्रक ठरूनच गेलेलं होतं. उपजतच गळ्याला कुठल्याही सुरातली तान पेलावी अशी त्यांची आवाजाची जात. बुवांच्या गाण्यात प्राण असे, बुवांच्या भजनात आर्द्रता असे. मनोहर शिरगावकरांचं मनोहर बुवा 1962च्या फेब्रुवारीत नामकरण झालं. पणजी आकाशवाणीवर कलाकारांचे चाहते, गुणग्राही आणि रसिक वृत्तीचे कार्यक्रमाधिकारी माननीय सीताकांत लाड यांनी त्यांना मनोहर बुवा या नावानं प्रसिद्धीला आणलं आणि तेही सार्थच होतं. मनोहर शिरगावकरांचा पहिला कार्यक्रम आकाशवाणीवर जो झाला तो मनोहर बुवा शिरगावकर या नावानंच झाला. मनोहर बुवा ही व्यक्ती नव्हती, संस्था होती. कुणाकडून काही नवं शिकायला मिळालं तर त्याच्या वयाचा विचार न करता अतिनम्रतेनं ते ग्रहण करीत. प्रस्तुत लेखकाचा आणि मनोहर बुवांचा कितीशीच वर्ष जिव्हाळ्याचा संबंध होता. सखाराम बापूंचा मुक्काम पणजीत होता, त्यावेळी मनोहर शिरगावकर 2-2 महिने आमच्या घरी मुक्कामाला असत. काही वेळा मनोहर बुवा 6-6 महिने आमच्याकडे राहत. त्यावेळी आम्ही भावंड लहान, त्याहीपेक्षा सर्वात मी लहान, म्हणून अंगाखांद्यावर खेळून बुवा माझंच अधिक कौतुक करीत. आम्हा भावंडांचे ते मनोहर मामा होते. गोव्याच्या मुक्ती आंदोलनाच्या शेवटच्या पर्वात धरपकडीचं सत्र सुरू होताच सखाराम बापू बर्वे कीर्तनातून भारत सरकारच्या धोरणांचा प्रसार करतात. या सबबीखाली मोंतेरोनं त्यावेळी त्यांच्यावर पकड वॉरंट बजावलं होतं. 1952 साली सखाराम बापू सावंतवाडीला स्थायिक झाले. त्याआधी बापू तुम्ही गोव्यात राहू नका म्हणून मनोहर बुवांनी बापूंच्या इतर स्नेहासारखाच कळकळीचा सल्ला त्यांना दिला होता आणि 1-2दा जीव संकटात घालून मनोहर बुवा चोर वाटेनं आपल्या गुरुला भेटण्यासाठी सावंतवाडीलाही आले होते. निष्ठावान शिष्य अशीच मनोहर बुवांची व्याख्या करावी लागेल. मराठी शिक्षण जेमतेम, तरीही भजनातून त्यांनी सादर केलेले अभंग स्पष्ट आणि शुद्ध असत. नवनव्या आकर्षक चाली अभंगांना लावून ते प्रत्येक भजनाची बैठक गाजवत असत. तबलापटू नंदकुमार पर्वतकर हे त्यांचे मानसपुत्र. मडगावच्या दिंडीत त्यांनी नंदकुमार पर्वतकरांना आपल्याबरोबर आग्रहानं साथीला बसवलं आणि शेवटपर्यंत दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. आपले दोन्ही चिरंजीव नारायण तथा नाना आणि गुरुदास यांना नित्यनेमानं भजनाच्या तालमी देण्यामागचा मनोहर बुवांचा हेतू शुद्ध आणि स्पष्ट होता. त्यांचे ज्येष्ठ पुत्र नाना तर गायनाबरोबर नाटक वाजवणं आणि हार्मोनियमची समर्थपणानं साथ करणारे गोमंतकातले एक आघाडीचे वादक आहेत. मनोहर बुवा नाटक बसवताना फार शिस्तबद्ध बसवीत. जुन्या नाटकांकरता गोमंतकातल्या जाणकारांनी सखाराम बापूंनंतर त्यांच्या पट्टशिष्याकडेच जबाबदारी सोपवली होती. नाटकातल्या संवादाप्रमाणेच पदांचं उच्चारण नीट होतं की नाही याकडं बुवांचा कटाक्ष असे. मला गोव्यातले काही कलाकार असे मिळालेले आहेत की त्यांनी मनोहर बुवांच्या हातचा मारही खाल्लेला आहे, परंतु ते जेवढे तापट तेवढेच बोल घेवडे, मिळून मिसळून वागणारे होते. गोव्यात रामनाथी, वेरे, मेरसीवाडी, चोडण, डिचोली, कुडणे, कोठंबी, माटणे या गावातून तर मनोहर बुवांनी कैक वर्ष नाटकं बसवली आणि ती वाजवली.
त्यातून नवनवीन कलाकार त्यांनी तयार केले. बुजऱ्या भित्र्या कलाकारात आत्मविश्वास निर्माण करणारे कोण असतील तर ते फक्त मनोहर बुवाच. भजनाचे त्यांचे योगदान गोव्याच्या कलेच्या क्षेत्रातलं फार मोठं योगदान मानायला हवं. गोव्यात असा एकही गाव किंवा मंदिर नसावं की जिथं मनोहर बुवांचं भजन झालं नसावं. त्यांच्या भजनाला भाविकांची तोबा गर्दी उसळायची. तासन तास रस्त्यावर उभं राहून भाविक बुवांच्या भजनी बैठकींचा आस्वाद घ्यायचा. रसाळ आणि भक्तिरसानं ओथंबलेली त्यांची भजनं ऐकून ते क्षणभर स्वतःला विसरून जात. भजनाच्या या फडात त्यांनी अनेक भजनी कलाकारांना उजेडात आणलं. अनेक नव्या जुन्या कलाकारांची ओळख त्यांनी करून दिली. रामनाथ मटकर आणि मनोहर बुवांच्या भजनी मैफिली रंगल्या आणि कित्येक वर्ष भाविकांच्या कानात त्या घुमत राहिल्या. नरहरी वळवईकर, दत्ताराम वळवईकर, सोमनाथचारी, बालाजी कामत इत्यादी गायकांच्या गळ्याला खरी धार आणली ती मनोहर बुवांनीच. मडगावची दिंडी, डिचोलीचा नवा सोमवार, वास्कोचा सप्ताह, शिरगावचा नवा मंगळवार आणि गोव्यातले असंख्य सप्ते बुवांच्या दिंडीशिवाय आणि बैठकीशिवाय पुरेच होत नसत. गोव्याबाहेरचे नावाजते गायक वादक या कार्यक्रमातून आणले जात, परंतु भाविक गोवेकराला मनोहर बुवांचं भजन त्या सप्ताहातून ऐकल्याशिवाय सप्ताहाला गेल्याचं समाधानच लाभत नसे. भजनाच्या माध्यमातून बुवांनी एकात्मतेचा संदेश घरोघरी पोहोचवला. जनजागृतीचं महान कार्य त्यांनी केलं. इतकंच नव्हे तर गावागावातून भजन शिकवण्याचं काम करून भजनी परंपरा त्यांनी तेवत ठेवली. शिस्तबद्ध सुरेल भजनं बुवांनी नव्या कलाकारांना शिकवण्याचा प्रयास केला. बुवा नुसतेच चांगले गायक नव्हते तर हार्मोनियम वादक आणि पखवाज वादकही होते. कल्पक रचनाकार होते. भजन गाताना त्यांनी घड्याळाच्या काट्याकडं कधीच पाहिलं नाही. पहाटे पहाटेपर्यंत ते गात राहत आणि तेवढ्याच आत्मीयतेनं, तितक्याच उत्साहानं ते गात. तरुणांनाही लाजवील असं त्यांच्या उत्साहाचं स्वरूप असे. पहाटे पहाटेपर्यंत भजनं गाऊन आवाजावर कसलाच अनिष्ट परिणाम नाही, उलट पहाटे पहाटे बुवांच्या आवाजाला धार चढे. असा हा अष्टपैलू, निगर्वी आणि गुणग्राही कलाकार अकाली गोव्याच्या कलाक्षेत्रातून निघून गेला. गोमंतकाच्या एका लहानशा खेड्यात जन्माला आलेल्या या अलौकिक माणसानं अतीव कष्टानं आपल्यातल्या कलाकाराला घडवलं. गुरुजनाबद्दल आत्यंतिक आदर, इतर कलाकारांबद्दल अंतःकरणात कसलाही किंतु नाही असा मनोहर मुकुंद शिरगावकर गोव्याच्या कलाक्षेत्रातलं एक भूषण. आणि म्हणूनच मनोहर बुवांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी की काय राज्य पातळीवर भजनी स्पर्धा सुरू करून त्यांच्या नावे चषक ठेवून शासनानं या कलाकाराचं अंशतः ऋण फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा कलाकार क्वचितच होणे. मनोहर बुवा शिरगावकरांच्या स्मृतीला शतशः प्रणाम.